नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नंबर 14 पाहणार आहोत। क्लॉजेस म्हणजे काय? थोडक्यात सेंटेन्सचा दुसरा शब्द आपण क्लॉजेस असं म्हणतो। अ क्लॉजेस इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट। क्लॉजमध्ये काय काय कंटेंट असतं? आपलं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, म्हणजेच थोडक्यात त्याच्यामध्ये काय काय असतं तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारे क्लॉजची रचना असते। देर आर 2 टाइप्स ऑफ क्लॉज, 2 टाईपचे क्लॉज आहेत। पहिला म्हणजे मेन क्लॉज, त्याला आपण इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो, आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो। मेन क्लॉज म्हणजे काय ते बघूया आता आपण। मेन क्लॉज म्हणजे आपण काय बघितलं, जो इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र असतो, त्याला स्वतःचा असा सेन्स असतो त्या वाक्याला। मेन क्लॉज इट इज कंप्लीट सेंटेन्स विथ सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट, म्हणजे हे कंप्लीट सेंटेन्स आहे, दुसऱ्यावर अवलंबून असलेलं सेंटेन्स नसतं, त्याला मेन क्लॉज असं म्हणतात। आय लाईक मँगो, ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि हे पूर्ण एक सेन्स असलेलं कंप्लीट सेंटेन्स आहे, म्हणून हा झाला मेन क्लॉज। आता सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉजचा पण आपण एक एक्झाम्पल घेऊया। इट डज नॉट हॅव ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन टू स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स, हेन इट अटॅच विथ द मेन सेंटेन्स, म्हणजे ह्याला स्वतःचा असा सेन्स नसतो, स्वतःचा असा अर्थ नसतो ह्या वाक्याला, तर ते मुख्य जो क्लॉज, मेन जो क्लॉज आहे त्यावर डिपेंड असतो, म्हणून ह्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात। म्हणजे जे सेंटेन्स आपल्याला वाचल्यावर अर्धवट वाटतं, नुसतं जर अर्ध सेंटेन्स वाचलं तर, आणि त्याचा आधी जर पहिला भाग वाचला तर त्याला काहीतरी सेन्स आपल्याला समजतो, अशा प्रकारच्या वाक्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो। ह्याचं एक्झाम्पल बघा, आय एट मँगो विच आय बॉट फ्रॉम द फार्म। आता आय एट मँगो हे मेन क्लॉज आहे, एम म्हणजे मेन आणि क्लॉज म्हणजे सी, आणि विच आय बॉट फ्रॉम द फार्म हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण आय एट मँगो जर आपण नुसतं घेतलं तर त्याला अर्थ एक वाक्य कंप्लीट सेंटेन्स आहे, आणि जर आय ब्रॉट फ्रॉम द फार्म एवढंच जर वाक्य घेतलं तर ह्याला कंप्लीट सेन्स आहे का? इथे वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, सगळं आहे, पण ह्या वाक्याला कंप्लीट सेन्स नाही आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे ते ह्या वाक्याशिवाय अपूर्ण आहे, म्हणूनच ह्याला काय म्हणतात? सबऑर्डिनेट क्लॉज। पुढे सबऑर्डिनेट क्लॉजचे परत आणखी वेगळे प्रकार पडतात, ते बघूया। त्याआधी सबऑर्डिनेट क्लॉज कशाने सुरुवात होतो, कुठले कुठले त्याला पर्याय लावले जातात ते आता आपण बघूया। सबऑर्डिनेट क्लॉजेस बिगिन्स विथ सबऑर्डिनेट कंजंक्शन ऑर रिलेटिव्ह प्रोनाउन्स, मग कुठले कुठले वापरले जातात? दॅट, विच, होम, हो, विच एवर, बिकॉज, बिफोर, आफ्टर, अनलेस, रॅदर दॅन, वेदर अशा प्रकारे सबऑर्डिनेट क्लॉजची अशा प्रकारे सुरुवात केली जाते। आता टाईप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज कुठले आहेत बघा, तर नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज। म्हणजे तुम्हाला एक्झामला फक्त काय विचारलं जातं, एखादं सेंटेन्स दिलं जातं, एक तर त्यातला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आयडेंटिफाय करा असा प्रश्न असतो, किंवा नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज आयडेंटिफाय करा, अशा प्रकारचा एक मार्क्ससाठी ह्याच्यावरती क्वेश्चन असतो। आता एक एक क्लॉजवरती आपण इन्फॉर्मेशन बघूया, कशा प्रकारे ओळखायचे क्लॉज तो। तर नाऊन क्लॉज बघूया आधी आपण। अ नाऊन क्लॉज ॲक्ट्स लाईक अ नाऊन फ्रेज अँड मोस्टली कंटेन्स वन ऑफ द फॉलोइंग, दॅट, इफ ऑर वेदर, म्हणजे नाऊन जो क्लॉज आहे तो ॲक्ट्स ॲज अ नाऊनसारखा ॲक्ट्स करतो, म्हणजेच त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असतं, कशाचं तरी वर्णन असतं, आणि जास्त करून त्याच्यासाठी कुठले कंजंक्शन वापरले जातात, तर दॅट, इफ किंवा वेदर ह्याने ते जोडलेले असतात। नाऊन क्लॉज बिगिन्स विथ द वर्ड्स सच ॲज हाऊ, दॅट, व्हॉट, व्हाय, व्हॉट एवर, व्हेन, वेअर, वेदर, विच, हू एवर, whom ever, which ever. द नाऊन क्लॉज आन्सर द क्वेश्चन, हे अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही नाऊन क्लॉज जर तुम्हाला ओळखता आलं नाही तर मेन क्लॉजला तुम्ही व्हॉट हा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तो कुठला नाऊन क्लॉज आहे कळणार। द नाऊन क्लॉज आन्सर द क्वेश्चन व्हॉट वेन इट इज आस्क्ड टू द वर्ब इन द मेन क्लॉज। मेन क्लॉजमध्ये जे वर्ब असेल त्याला व्हॉट असं जर क्वेश्चन विचारलं आणि त्याचा आन्सर मिळाला तुम्हाला तर तो नाऊन क्लॉज आहे, एवढं लक्षात ठेवा। आता एक्झाम्पल बघूया त्याचं। डू यू नो वेअर द ताज महाल इज लोकेटेड। आता इथला मेन क्लॉज कुठला आहे? डू यू नो, आणि वेअरपासून स्टार्ट झालं आहे ना, म्हणजेच हे कुठलं आहे? सबऑर्डिनेट क्लॉज। आता मेन क्लॉजमधलं वर्ब कुठलं आहे? नो,
मग व्हॉट डू यू नो, तर वेअर ताजमहल इज लोकेटेड, हे आन्सर आपल्याला मिळतं आहे. म्हणजेच हा नाऊन क्लॉज आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला मी अजून एक क्ल्यू शेवटी देते की आपण सोप्या पद्धतीने नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब क्लॉज कसे ओळखू शकतो ते. आता हे ते क्ल्यू मिळालं आहे तुम्हाला. जर मेन क्लॉज आहे तुमचा, त्याला व्हॉट असा क्वेश्चन विचारला त्यातला व्हर्बला आणि जर तुम्हाला आन्सर मिळालं तर तो नाऊन क्लॉज असतो. माय ग्रेटेस्ट असेट इज दॅट आय ॲम प्रेसिडेंट. आता इथे काय आहे वर्ब, तर इज. व्हॉट इज माय ग्रेटेस्ट असेट, तर आन्सर काय मिळतं आहे, दॅट आय ॲम अ प्रेसिडेंट. म्हणजे ह्याला क्वेश्चन केल्यावर तुम्हाला हे आन्सर आलं तर तो नाऊन क्लॉज असतो, एवढं लक्षात ठेवा. आता आपण बघूया ॲडजेक्टिव्ह क्लॉज. Adjective clause. An adjective clause acts like an adjective and qualifies a noun or a pronoun. It begins with words such as who, whom, whose, that, which, when, where, why. The adjective clause answer the question which and what kind. जर मेन क्लॉजमधल्या वर्बला तुम्ही विच किंवा व्हॉट काइंड असा प्रश्न विचारला आणि त्याचं जर आन्सर आलं तर तो कुठला क्लॉज असणार, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. वेन इट इज आस्क्ड टू द नाऊन इन द मेन क्लॉज. नाऊनला क्वेश्चन विचारला, तर इथे कशाला विचारलेला आपण, नाऊन क्लॉजमध्ये मेन क्लॉजमधले व्हर्बला व्हॉट हा क्वेश्चन विचारलेला आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये विच किंवा व्हॉट काइंड हा तुम्हाला मेन क्लॉजमधल्या नाऊनला क्वेश्चन विचारायचं आहे आणि त्याचं जर आन्सर तुम्हाला मिळालं तुमच्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. एक्झाम्पल्स पाहूया आता आपण त्याची. फ्रूट्स दॅट आर ग्रोन ऑर्गॅनिकली आर हेल्दी. आता मेन क्लॉज कुठला आहे, ते फ्रूट्स आर हेल्दी हा झाला मेन क्लॉज. फ्रूट्स आर हेल्दी. आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे, दॅट आर ग्रोन ऑर्गॅनिकली हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता नाऊन कुठलं आहे ते, तर फ्रूट्स. मग फ्रूट्स आपण क्वेश्चन विचारलं व्हॉट काइंड ऑफ फ्रूट्स आर हेल्दी, तर आन्सर काय मिळतं आहे, विच दॅट आर ग्रोन ऑर्गॅनिकली. म्हणजे हे कुठला क्लॉज झाला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. स्टुडंट विथ गुड ग्रेड्स वूड गो टू द गुड कॉलेज. स्टुडंट गो टू द गुड कॉलेज हे झालं आपलं मेन क्लॉज. विथ गुड ग्रेड्स हे काय झालं आपलं सबऑर्डिनेट क्लॉज. मग आपण क्वेश्चन काय विचारणार इथे, तर असा विचारू शकतो की विच स्टुडंट वूड गो टू द गुड कॉलेज. मग त्याचं आन्सर काय येतं, विथ गुड ग्रेड्स. अशा प्रकारे आपण नाऊन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजला इथे एक क्ल्यू बघितला कसे ओळखायचे ते. आता बघूया ॲडवर्ब क्लॉज. ॲडवर्ब क्लॉज. अँड ॲडवर्ब क्लॉज ॲक्ट्स लाईक अन ॲडवर्ब अँड डिस्क्राईब अ व्हर्ब. वर्बबद्दलचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं त्याला आपण ॲडवर्ब क्लॉज असं म्हणायचं. इट बिगिन्स विथ वर्ड्स सच ॲज आफ्टर, अल्दो, बिकॉज, बिफोर, इफ, सिन्स, दॅन, अंटिल, व्हेन, व्हाईल. आय विल गिव यू कॅन्डी इफ यू क्लीन युअर प्लेट. आता इथे ॲक्शन आहे ना, सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कुठली ॲक्शन आहे, प्लेट क्लीन करण्याची. म्हणजे इथे ॲक्शन ज्यावेळी असेल त्यावेळी लक्षात ठेवा की ते ॲडवर्ब क्लॉज असतो. आणि पुढे बघा, व्हेन यू गेट होम कॉल मी. कॉल मी ही पण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये ॲक्शन दाखवली आहे ना. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला ॲक्शन दाखवलेली असेल सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये त्यावेळी तो ॲडवर्ब क्लॉज असतो. ॲडवर्ब क्लॉजचे परत अजूनही प्रकार पडतात, ते कुठले ते बघा. टाईप ऑफ ॲडवर्ब क्लॉज. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, म्हणजे टाईमशी रिलेटेड समजा वाक्य असते, ॲक्शन असेल तर टाईम क्लॉज होणार तो. ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, प्लेसच्या रिलेटेड असेल तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस असेल यायचं. ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, एखादं पर्पज असेल तर. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडवर्ब क्लॉज ऑफ एवढे जरी तुम्ही प्रकार लक्षात ठेवलात तरी खूप झाले कंडिशनपर्यंत. आणि तसंही तुम्हाला 10वीपर्यंत ॲडवर्ब क्लॉजचे प्रकार लिहायला नाही सांगत, तर तुम्हाला फक्त आयडेंटिफाय करायला सांगतात की दिलेल्या सेंटेन्समध्ये कुठला क्लॉज वापरला आहे. जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल व्यवस्थित तरच तुम्ही हा सबटाईप लिहा ॲडवर्ब क्लॉज आला तर. नाहीतर डायरेक्ट तुम्ही नाऊन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडवर्ब क्लॉज आहे एवढं लिहिलं तरी चालतं. तर आता आपण इथे क्लॉज आणि क्लॉजचे टाईप्स बघितले वेगवेगळे, कुठले, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. आणि मग सबऑर्डिनेट क्लॉजचे परत 3 प्रकार बघितले, नाऊन क्लॉज, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. तर मी तुम्हाला बोललेली की मी एक तुम्हाला क्ल्यू देते. आता आपण काय बघितलेलं की नाऊन क्लॉज कसा ओळखायचा, तर मेन क्लॉजच्या व्हर्बला व्हॉट असा क्वेश्चन विचारायचा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा, तर मेन क्लॉजच्या नाऊनला व्हॉट काइंड किंवा विच असा क्वेश्चन विचारायचा आणि त्याचा आन्सर सबऑर्डिनेट क्लॉज आलं तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. किंवा ॲडवर्ब क्लॉज कसा ओळखायचा, तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये ॲक्शन असेल तर. हे 3 तुम्हाला इथे क्ल्यू दिलेले. आता आणखी मी तुम्हाला 3 सोपे क्ल्यू सांगते. जर सेंटेन्समध्ये
दोन क्लॉज असतात ना, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. जर सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज डिस्क्राईब करत असेल, डिस्क्राईब म्हणजे मेन क्लॉजबद्दलच वर्णन करत असेल तर तो नाऊन क्लॉज असतो. जर सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. आणि जर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये ॲक्शन असेल फर्स्ट मेन क्लॉजबद्दल सांगितलेली तर ते ॲडवर्ब क्लॉज असतो. लक्षात आलं तिन्ही प्रकार. नाऊन क्लॉज काय, सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला मेन क्लॉजबद्दल डिस्क्रिप्शन देते, वर्णन सांगते की मेन क्लॉज कसा आहे तर तो नाऊन क्लॉज झाला. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. आणि ॲक्शन सांगत असेल मेन क्लॉजबद्दल तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज असतो. आता आपण कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात ते बघूया. आयडेंटिफाय अँड ॲनालाइज द क्लॉजेस. पहिलं सेंटेन्स, आय डिसलाईक पीपल हू डोंट स्पीक देअर माइंड. आय डिसलाईक पीपल हा काय झाला, आपला मेन क्लॉज झाला. मग कुठल्या प्रकारची माणसं आवडत नाहीत, हू डोंट स्पीक देअर माइंड, हे झालं त्याचं काय झालं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन झाली. म्हणजेच काय झाला, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. मेन क्लॉज काय आहे, आय डिसलाईक पीपल. आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे, हू डोंट स्पीक देअर माइंड. मग आय डिसलाईक पीपल मेन क्लॉज लिहायचं, हू डोंट स्पीक समथिंग अँड डू अदरवाईज हे काय झालं इथे तुमचं सबऑर्डिनेट ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं लिहायचं आहे. तसं वाक्यला आहे आणि जरा वेगळं दिलं आहे. हू डोंट स्पीक देअर माइंड हे काय झालं, सबऑर्डिनेट ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं लिहायचं. समजा तुम्हाला कधी कधी वाक्यामध्ये मेन क्लॉज कुठला आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे एवढं लक्षात आलं, पण तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉजचं टाईप नाही ओळखता आला, मेन आहे कुठलं, नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की वर्ब आहे, तर डायरेक्ट तुम्ही मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असं लिहा, जेणेकरून तुमचे सगळे मार्क कट होणार नाहीत. पुढचं एक्झाम्पल बघूया. सीड वॉन्टेड टू व्हिजिट अ हिल स्टेशन वेअर ही हॅड नेवर बीन बिफोर. सीड वॉन्टेड टू व्हिजिट अ हिल स्टेशन हा काय झाला, आपला मेन क्लॉज झाला. वेअर ही हॅड नेवर बीन बिफोर हा कुठला झाला, ॲडवर्ब क्लॉज झाला. हा सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज झाला. आणि प्लेसच्या रिलेटेड आहे म्हणून इथे प्लेस असं लिहिलं आहे, पण सबऑर्डिनेट ॲडवर्ब क्लॉज लिहिलात तरी चालेल. आता ही सेकंड जे सेंटेन्स आहे ते ॲक्शनच्या संदर्भात आहे ना, म्हणून हा कुठला झाला, ॲडवर्ब क्लॉज झाला. इट इज वेल नोन फॅक्ट दॅट ट्रूथ शाल प्रिव्हेल हा आहे नाऊन क्लॉज. म्हणजेच कसं ओळखलं, इट इज वेल नोन फॅक्ट हे मेन क्लॉज झाला. आणि सेकंड सेंटेन्स आहे ते मेन क्लॉजबद्दल एक्स्ट्रा वर्णन करतं आहे, डिस्क्रिप्शन करतं आहे, म्हणून आहे नाऊन क्लॉज. दॅट ट्रूथ शॅल प्रिव्हेल हा सबऑर्डिनेट नाऊन क्लॉज झाला. पुढे बघा. व्हॉट शी वॉन्ट्स आय डोंट सीम टू अंडरस्टँड. व्हॉट आय डोंट सीम टू अंडरस्टँड हा झाला तुमचा व्हॉट शी वॉन्ट, व्हॉटने सुरुवात होते आहे ना, म्हणजे हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आय डोंट सीम टू अंडरस्टँड हे आहे तुमचं मेन क्लॉज. आणि व्हॉट शी वॉन्ट्स हा कुठला क्लॉज आहे, सबऑर्डिनेट नाऊन क्लॉज. अशा प्रकारे तुम्हाला क्लॉजेस ओळखायचे आहेत. आणि एक्झामला असाच क्वेश्चन येतो की आयडेंटिफाय अँड राईट द नाऊन ऑफ क्लॉजेस, किंवा असाही नुसता प्रश्न विचारतात की राईट द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. हा एक मागचा प्रश्न तुम्हाला एक्झामला असतो. तर आशा करते की हे लेक्चरही तुम्हाला लक्षात आलं असेल, समजलं असेल नीट. तर नक्कीच चॅनलवर जे नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. इतरही मुलांपर्यंत लेक्चर्स पोचवा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.